मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील चांगलेच संतापले आहेत। सरकारवर गंभीर आरोप करत 28 ऑगस्ट पर्यंत चूक दुरुस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। अशातच आता 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी किंवा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके 1 सप्टेंबरला मुंबईत धडक देत आहेत। या सगळ्या वादामुळे येत्या काही दिवसात आरक्षणाच्या आंदोलनांनी महाराष्ट्राचं वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे। आता जरांगे आणि हाके हे दोन्ही नेते एकाच वेळी मुंबईत आंदोलनाला येणार असल्याने राज्य सरकार अडचणीत आलं आहे। सरकारकडून आता काय पावले उचलली जातात याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत। तसेच या आरक्षणाच्या आंदोलनांमुळे सरकारची डोकेदुखी वाढणार आहे। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। सध्या महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके असा वाद निर्माण झालाय, कारण पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे। काही लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केलाय। पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा अशा राज्यातील सर्व भागांमध्ये मराठ्यांवर व कुणबींवर अन्याय होत असल्यास एकजुटीने आणि आक्रमकपणे उभे राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। तसेच 29 ऑगस्ट रोजी अंतरवली सराटी येथे होणाऱ्या आंदोलनाची तयारी करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे। अंतरवली सराटी येथे मराठा अभ्यासकांची बैठक घेतल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सरकारने केलेली चूक तात्काळ दुरुस्त करण्याचा इशारा दिला। सरकारने रद्द केलेली प्रमाणपत्रे पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी करत सरकारने चूक दुरुस्त केली तर आपले संबंध पूर्वीप्रमाणे चांगले राहतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला आहे। त्यांनी मराठा बांधवांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत। कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप करत सरकारने आमच्या विरोधात कट रचल्याचं म्हटलंय। तसेच मराठवाडा दौऱ्यात त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना टार्गेट केलं। मात्र रद्द केलेल्या प्रमाणपत्रावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 28 ऑगस्टचा अल्टिमेटम दिलाय। त्यानंतरही निर्णय झाला नाही तर 29 ऑगस्टला मोठं आंदोलन करण्याची तयारी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। तुर्तास तरी त्यांनी आंदोलनाचं ठिकाण अंतरवली सराटी सांगितलं असलं तरी सुद्धा मुंबईत धडक देण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। आता मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी आक्रमक असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील आंदोलनासाठी कंबर कसली आहे। त्यासाठी त्यांनी तारीख निवडली आहे 1 ऑगस्ट आणि ठिकाण ठरवलंय मुंबई। आम्ही आरक्षणाच्या चौकटीतील सर्व समाज बांधवांना आवाहन करत आहोत। आरक्षण आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटनांनी 1 सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने मुंबईत यावं असं थेट आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलंय। मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली आहे ती जरांगे यांना स्वतःला तरी मान्य आहे का? जर हा प्रस्थापित समाज ओबीसी आरक्षणात आला तर आधीच मागास असलेला ओबीसी समाज टिकेल का? तो या शासनकर्त्या वर्गाशी स्पर्धा करू शकेल का? याने सामाजिक न्याय होईल का? याचं उत्तर अभिजित दिपके आणि मनोज जरांगे यांनी विचारलं पाहिजे असा घणाघाती सवाल हाके यांनी उपस्थित केलाय। ओबीसी समाज आज संकटात आहे आणि एससी एसटी समाजाला अडचणीत आणण्याचे षडयंत्र या देशात आणि राज्यात सुरू आहे। मुख्य बधिरांचं सोंग घेतलेल्या या सरकारला जाब विचारण्यासाठीच आम्ही 1 सप्टेंबरला मुंबईच्या दिशेने कूच करत आहोत असं हाके यांनी स्पष्ट केलंय। मराठवाड्यासह इतर सर्व भागातील ओबीसी बांधव दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावर एकत्र येणार आहेत। तेथूनच मुंबईच्या दिशेने ऐतिहासिक रॅलीचा प्रारंभ होईल अशी माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली आहे। महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसात चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करत आहेत। तोच धागा पकडत लक्ष्मण हाके यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची पाठराखण केली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची तारीख 29 ऑगस्ट ठरवली आहे। त्यांचं ठिकाण अंतरवली सराटी असलं तरी मुंबईला धडक देण्याचा त्यांचा इरादा दिसतोय। तर दुसरीकडे ओबीसी नेते 1 सप्टेंबरला मुंबईकडे कूच करणार आहेत। एकूणच आरक्षणाच्या या मुद्द्यावरून आंदोलनाचा धडाका येत्या काही दिवसात दिसणार आहे। मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांची आंदोलनं एकाच कालावधीत मुंबईकडे वळाल्यास कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर उभं राहणार आहे। दोन्ही बाजूंकडून आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका घेतली जात असल्याने सरकारला या आंदोलनांमध्ये समतोल साधण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे। आता मराठा विरुद्ध ओबीसी याचा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली असताना दोन्ही बाजूंना शांत ठेवून आरक्षणाच्या प्रश्नांवर मार्ग काढण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणासोबतही रस्त्यावरचं आंदोलनही तापणार असून या आरक्षणाच्या लढ्यामुळे सरकारची डोकेदुखी नक्की
नक्कीच वाढणार आहे। तर तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।